तिथे प्रसाद तांडेल हे नाव चर्चेमध्ये आलं. अप्रतिम गोलंदाजी केली आणि गोरसाई बला त्याने परतीचं तिकीट तिथे कन्फर्म करून दिलं. यावेळेस अप्रतिम आउटस्टँडिंग स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅक करणं, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पुढचा बॉल इथे फुल टॉस होता ऑन साइडला, रिव्हर्स खूप चांगला फटका, बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत. पहिल्या षटकात जे काही प्रेशर क्रिया 3 मध्ये क्वालिफाय होण्याची मॅच तो खेळतोय. भूषण गोलंदाजीच्या ट्रॅकवर, पुढचा बॉल ऑन साइडला, योगेश भालेकर बॉलला फेकून देते. पुल, इट्स अ पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. चांगली बॅटिंग करतोय. या एंड कडनं पोषक असं वातावरण त्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे बॉलला पुन्हा एकदा बिटवीन द गॅप कट केलंय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. इथे मिळेल चौकार. चे सचिव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य येत आहे, त्यांचा धन्यवाद. योगेश भालेकर तो सोडणार नाही, त्यानं बॉलला पुन्हा एकदा घडवली हवाई भ्रमंती, पाठवून दिलंय त्याला मिडविकेट सीमारेषा पार. षटकार खेळ झाला आणि तदनंतर 3 ही धावसंख्या धावफलकावर आहे. वाह, काय फटका सजवला, काबिले तारीफ, सुपर स्ट्रोक, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, चौकार 4. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र इनफिल्डच्या वरनं समोरचं खाली क्षेत्र, बॉल चाललाय सीमारेषेच्या पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. रन्स मिळतील 4. उत्कर्ष आलाय शेवटच्या षटकाकरता. पहिलाच बॉल, योगेश भालेकर, हे एंड त्याचं आहे. मी म्हंटल ना, या एंड कडनं त्याची फलंदाजी घेताना आम्हालाही आनंद होतो, कारण ज्यांनी हे टेनिस बॉल क्रिकेट मोठं होण्याचं स्वप्न पाहत ज्या टीम उभ्या केल्या होत्या, या दरम्यान फोर्स केले बॉलला पाठवलंय लॉंगन सीमारेषेच्या पार, षटकार. कोणी स्कोरिंग मध्ये काय केलंय, या स्पर्धेतले सर्वाधिक 10 चौकार ज्या खेळाडूच्या नावावर आहेत त्याला हे पारितोषिक वितरित करण्याकरता सन्माननीय अशोकजी कुडू यांना विनंती करतो आपण पुढे यावं. अशोकजी कुडू यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. आणि 10 चौकार ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, नाव आहे त्याचं योगेश भालेकर. 10 चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले आणि योगेश भालेकर, त्याला विश्वास नाहीये, मात्र 10 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, संपूर्ण मॅचेस मध्ये. आणि तो योगेश भालेकर ठरलाय सर्वाधिक चौकाराचा मानकरी. सर्वाधिक षटकार वितरित करण्याकरता मी नितीनजी पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. सन्माननीय नितीनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. आणि सर्वाधिक षटकार, मला वाटते त्या खेळाडूच्या नावावर 11 षटकार आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि 11 षटकार ज्या खेळाडूने खेळलेत, वन सांगेल तेच नाव आहे योगेश भालेकर. 11 षटकार या स्पर्धेमध्ये आणि सर्वाधिक षटकार हे पारितोषिक त्याच्या नावावर जात आहे. 10 चौकार आणि 11 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खेळलेत तो योगेश भालेकर, ज्याचा हा सन्मान एकदा जोरदार टाळ्या त्याच्याकरता. अप्रतिम स्पर्धा राहिली त्याच्याकरता आणि खूप दर्जेदार खेळ त्यानं दाखवला. मानस याला विनंती करतो आणि एंटायर टीम, जी संपूर्ण टीम आहे या स्पर्धेचे आयोजक वैभव पाटील आणि त्यांची एंटायर टीम, आपण जॉईंट व्हायचं हे पारितोषिक देण्याकरता. मॅन ऑफ द सिरीज 143 धावा आणि 13 विकेट्स ज्या खेळाडूच्या नावावर आहे. वन्स अगेन त्याच खेळाडूला आपण बोलवतोय, नाव आहे भावाळे बी संघाचा योगेश भालेकर. 13 विकेट्स आणि 143 धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत, तो योगेश भालेकर ठरला या स्पर्धेतला मॅन ऑफ द सिरीज. संपूर्ण टीम आपण जॉईन व्हा, जी या स्पर्धेचे आयोजन करणारी टीम आहे. त्यानंतर मी या स्पर्धेचं अंतिम विजेते जे पदाचं जे पारितोषिक आहे ते वितरित करण्याकरता सन्माननीय आमदार साहेबांना विनंती करतो, राजेजी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक